मानवाने अधिवासासाठी जंगलावर अतिक्रमण केल्याने वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास उरलेला नाही. परिणामी जंगलातील हे प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत आहेत. याचाच प्रत्यय फोंडा येथे आला, जेव्हा शहरात बिबट्या आणि त्यानंतर गवारेडा फिरतानाचे दृश्य नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगरी तिसवाडीतही अशाच प्रकारची घटना घडली. नागरी वस्तीजवळ एक भली मोठी मगर आढळली. मात्र स्थानिक युवकांनी सतर्कता दाखवत या मगरीची सुरक्षित सुटका करून वन खात्याकडे सुपूर्द केली. या वाढत्या घटनांमुळे वन्यजीव संरक्षण आणि मानवी हस्तक्षेप यावर गंभीर चर्चा होण्याची गरज आहे. शासनाने आणि नागरिकांनीही जबाबदारीने वर्तन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मानवाच्या वाढत्या वसाहतीमुळे जंगलाचा व्यास होत आहे आणि परिणामी वन्यजीवांची धाव शहरी भागाकडे वाढत आहे. नुकत्याच फोंड्यामध्ये बिबट्या आणि गवारेड्याच्या उपस्थितीने खळबळ उडाली. हे जीव आपल्या अधिवासात अतिक्रमण झाल्यामुळे अन्नाच्या शोधात शहरी भागात फिरत आहेत. डोंगरी तिसवाडीत तर चक्क एक भली मोठी मगर नगरी वस्तीत आढळली. मात्र सुदैवाने स्थानिक युवकांनी ती सुरक्षितरित्या वन खात्याकडे सुपूर्द केली. ही केवळ अपघाती घटना नसून निसर्ग आणि मानवाच्या सहअस्तित्वाचा गंभीर प्रश्न आहे. जंगलांचे संरक्षण आणि नियोजनशीर नागरी विकास हीच यावर उपाययोजना ठरू शकते. नाहीतर भविष्यात अशा घटनांची संख्या आणखी वाढू शकते.